हो धन्यवाद डीजे. 4 धावा धावफलकावरती 3 बॉल आतापर्यंत झाले. 4 धावा धावफलकावरती. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस लगेच पाहायला मिळाले. मिकी माऊस आपण पलीकडे या, बाउंड्री लाईनच्या पलीकडे या, आपल्याला कोणताही प्रॉब्लेम नको. ओ फटका इंटून देखील आपण पाहता गॅपमध्ये केला, बॉल चाललाय खबर बाउंड्री लाईन सीमा पार, चौकार. टू बॅक 2 चौकार आलेत. पहिले 2 डॉट बॉल आल्यानंतर अगदी आपण पाहतोय एकही फिल्डर जागचा हल्ला नव्हता, परंतु जसे 2 चौकार आले तसे आता मात्र आपण पाहताय फिल्डर मात्र देखील हालचाल करायला सुरुवात करतायत. 8 धावा धावफलकात. ओ कमी गतीने टाकला, पीक केलाय. ओ काय फटका आहे. अजय भस्माच्या बाट मधून बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. देखना दर्जेदार नेट नेटका षटकारच पाहायला मिळाला. पलीकडे आहेत ते, तिथे कॅशनी कॅरी केलाय षटकार. कारण की बाउंड्री लाईन आपल्या आतमध्ये आहे रेलिंगच्या. दामोते टीम थोडेसे मागे व्हा मित्रांनो, या गोष्टी होतच राहणार आहेत. कारण की मॅच देखील आता क्रुशल आहेत. एक एक डिसिजन आपल्यासाठी महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण चांगल्या डिसिजनने आलो. आता कोणतेही कट खेळण्याचा प्रयत्न, बाकफुटला सरकले होते, त्यानंतर गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता या बॉलवरती अगदी आपण पाहताय कोणतीही धावच मिळणार नाहीये. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आला. त्यात 14 बॅटिंग करती आहे माथेरान टीम. 14 धावा धावफलकावरती, म्हणजे 3च बॉलमध्ये अजय भस्मानं त्या 14 धावा बनवलात आणि 3 बॉल मात्र त्यानं निर्धाव खेळलेत. राहुलनं देखील आपण पाहताय चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावसंख्येचं षटक हाताळलं. 3 डॉट बॉल त्यांना फेकलेत. अजय भस्माच्या विरोधामध्ये त्यानं देखील आपल्या गोलंदाजीची ती खऱ्या अर्थानं दादागिरी दाखवली आहे. 3 डॉट बॉल फेकून ती सुरुवातच डॉट बॉलनं त्यांनी केली होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले, त्याच्यानंतर 2 चौकार, त्यानंतर 2 षटकार आणि त्याच्यानंतर शेवटचा बॉल तो डॉट बॉल आलाय. चला वेळ घेऊच नका. आपल्याला विनंती असेल, प्रत्येक वेळी हे सांगितलं जाते की वेळ आपण घेऊच नका. चला बाहेर या, तुम्ही बाहेर या, आपण आत नका जाऊ, आपण आतच जाऊ नका. ज्यावेळी चौकार षटकार येईल आपण बिंदास आतमध्ये जा. ओ फटका लॉप केलाय, बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमा पार, दर्जेदार षटकार. बॉल द्या मैदानामध्ये. मॅच बॉल इतक्या दूर मारला योगेशनं की तो आता बॉल येईल की नाही. आला मॅच बॉल आलाय. तुम्ही कुठेही मारा, आमचे ऑलराऊंडर्स आहेत ते बॉल बरोबर शोधून आणतील. सगळीकडे आहेत, अगदी चारही बाजून आमचे ऑलराऊंडर्स डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतात. त्यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण की प्रत्येक वेळी बॉल कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठेही जाऊ द्या, कोणत्या झाड्या झुडपामध्ये, कुठे दशीच्या खाली, परंतु बरोबर बॉलला आतमध्ये आणतायत. मनापासून धन्यवाद सगळ्यांचं करूया. हो पुन्हा एकदा काय जबरदस्त कॅच पकडला. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कडक कॅच योगेश बाद. नंतर त्याने लगेच प्रत्युत्तर दिलाय, परंतु त्या फिल्डरचं कौतुक करायला हवं. काय कॅच पकडला,
लॉंगॉन मध्ये उभे होते. बरोबर अगदी पाहायला गेलं ना तर वाईडिश लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध तर कॅचच्या ठिकाणी त्यांनी कॅरी केला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग. आपल्या टीमसाठी कमिटमेंट देत असताना दर्जेदार फिल्डिंग. ओ इथे देखील आपण पाहताय फटका तर लॉप केलाय, परंतु पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज ओंकार देखील बाद. बॅटिंग करण्यासाठी आलेत. प्रत्येक फलंदाजाला मोठा फटका मारायचा आहे, टार्गेट सेट करायचं आहे. हो चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे. बॅट अगदी जर पाहायला गेलं तर लवकर आली आणि त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर्ड झाला आहे. डॉट बॉल न झाली. पुन्हा एकदा सांगता काय गोलंदाजी करतायत गोलंदाज आनंद. 4 बॉल आतापर्यंत फेकलेत, त्याच्यामध्ये 1 षटकार आला, परंतु बॅक टू बॅक 2 विकेट आणि त्याच्यानंतर मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळाला आहे. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आनंदकडनं. अजय बसमाला नॉन स्ट्राईक एंडवरतीच ठेवला. ही चांगली रणनीती आखली आहे. खऱ्या अर्थानं हेच हवंय कॅप्टनला देखील. जितका वेळ अजय बसमा नॉन स्ट्राईक एंडवरती राहील तितक्या धावा कमीत कमी पाहायला मिळतील. ओकट केलाय, फिल्डर आहेत, पकडली एक कॅच, 3री विकेट मिळवली आहे. गोलंदाज आनंद कमालीची गोलंदाजी, कमालीची वापसी पाहायला मिळाली. ती आता मात्र मोहपाडा बदलापूर टीम कडून 5 बॉलमध्ये 6 धावा देत असताना 3 विकेट त्यांना मिळवल्यात. कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी आता हे षटक मोठं पाहायला मिळेल की काय, परंतु आनंद त्यानं देखील दाखवला हम किसी से कम नाही. 3 विकेट्स त्यानं घेतल्यात. शेवटचा शेवटचा बॉल या षटकातील आनंदचा आणि आता बॅटिंगसाठी आलाय संदीप पारदी. हिल स्टेशन वरती राहतात, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला मैदानाच्या आतमध्ये यायला. हिल स्टेशन म्हणजे उंचावर माथेरानला. संदीप आलेत बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल. ओ इथून आपण पाहताय, ओ चुकी झाली आहे. बॉल पुढे निघाला, 1 कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतात, बॉलला आतमध्ये ढकललाय. 3री मिळेल का, परंतु 2च धावा. 2 धावा बाईटच्या स्वरूपामध्ये इथून आपल्याला पाहायला मिळतात. चला 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 22 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अवघ्या आपण पाहताय 8. जे गोलंदाजाच्या खात्यामध्ये 6 आहेत, परंतु बाईटच्या आलेल्या 2, म्हणजे एकंदरीत 8 धावा आल्या. 22 धावा धावफलकावरती. एक शेवटचा आता षटक इथून समाप्त बाकी आहे आणि ते शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज बंटी. बंटी येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क होती, त्यांना तुम्ही पाहणार आहात. टार्गेट काय असणार आहे या मॅच मध्ये हे डिसाईड करणारे षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते, आपण त्यांना पाहणार आहात. चला वेळ घेतला जातोय. आतापर्यंत 2 षटकांसाठी 15 मिनिटे घेतली गेली. जिथे 2 षटके 10 मिनिटांच्या आतमध्ये समाप्त करायचे असतात तिथे 2 षटकांसाठी 15 मिनिटे घेतली गेली. मग त्याच्यामध्ये काही वेळ बॉल बाहेर गेला, काही वेळ विकेट्स आल्या, त्याच्यामुळे ते देखील आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. म्हणजे बरोबर आपण चाललो आहे. शेवटचं षटक बंटी. हो बंटीचा फुलटॉस अजय भस्मासाठी आमंत्रण दिलंय.
दोन्ही हातानं स्वीकारलाय. बॉलला इतक्या लांब मारलंय की जा शोधून आणा. षटकार. अजय बसमासाठी फुलटॉसच दिला. त्याच्यावरती मोठा स्ट्रोक आला. मोठा स्ट्रोक आल्यानंतर 28वा धाव फलकावरती. अजय बसमाला सेकंड ओव्हरमध्ये स्ट्राईकच मिळाली नाही आणि ती स्ट्राईक मिळाली नाही तिथे मात्र 3 विकेट्स आल्या. तिथे डॉट बॉल आले. तिथे पहिल्या बॉलवरती योगेशच्या बॅटमधून एकच षटकार आला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा बंटी कमी गतीनं आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती स्लॅश केलाय. बॉलला सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलकापती 10 मध्ये 36 धाव संख्येवरती बॅटिंग करतोय अजय बसमा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे बाहेर टाकलाय. वाईट बॉल आलाय. 45 धाव फलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. 45 धाव फलकावरती आल्यात. माथेरान टीमच्या अकाउंटमध्ये आपण पाहत आहे 3 विकेट्स आल्यानंतर पूर्णपणे एका हाती मैदानाच्या आतमध्ये लढतोय. इथे देखील आपण पाहताय पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या उचलीची अपेक्षा खऱ्या अर्थानं होती अजय बसमाला ती उचली मिळालीच नाहीये. इथून मात्र डॉट बॉल. बऱ्याचशा प्रतीक्षानंतर हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. आता शेवटचा एक बॉल बाकी असेल ते मात्र बंटी या गोलंदाजाच्या षटकातील या बॉलवरती किती धाबा येणार आणि किती धावसंख्येचं ते टार्गेट सेट होणार हे डिसाईड करणारा. परंतु इथे देखील वाईटच टाकलाय. धाव इथून देखील घेण्याचा प्रयत्न परंतु लगेच पाठीमागे फिरले. कारण की धाव इथून वाईटची ती सिंगलच मिळेल. सिंगल आल्यानंतर 46 जिथे खऱ्या अर्थानं दुसऱ्या ओव्हरमध्ये जो खऱ्या अर्थानं दुष्काळ पडला होता असं वाटलं होतं की 30 प्लस होते की नाही. परंतु इथे धाव फलकावरती 46 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी आहे. 11 मध्ये 36 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. इथून देखील आपण पाहताय कमी गतीने टाकला होता. पीक करताच आला नाहीये. डॉट बॉलने झाले पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर माथेरान टीमनं धाबा बनवलात ते अगदी आपण पाहताय 46 आणि आता टार्गेट असणार आहे ते मात्र 47 या धावसंख्येचं मोहपाडा बदलापूर या टीमच्या अगेन्स्ट.
चला नेक्स्ट मॅच असेल दामोते आणि जुगरेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. दामोते आणि जुगरेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. कारण की दामोते टीमनं बनवल्यात 35 आणि जुगरेवाडी टीमला मागच्या मॅच मध्ये बाय होती, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मॅच, कारण की या मॅच मध्ये टार्गेट आहे ते अगदी आपण पाहताय 47चं, त्याच्यामुळे यातील कोणतीही टीम जिंकू दे त्या टीमला बाय असेल. त्याच्यामुळे आता जुगरेवाडी आणि दामोते दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मॅचला सुरुवात. हो पहिला फुलटॉस बॉल समोर. ओ इथे डायरेक्ट हिटचा चान्स बनला होता. सत्तेचाळीस धावसंख्येचा टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे बदलापूर मोहपाडा टीम. पहिल्या बॉलवरती सिंगल धावीतून आपल्याला पाहायला मिळते. बरोबर जर पाहायला गेलं ना तर अगदी मिडॉनमध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात करण्यात आलाय. त्यांच्या हातामध्ये बॉल होता, डायरेक्ट हिटची संधी होती परंतु डायरेक्ट हिट झालीच नाहीये आणि तिथून मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. संदीप ओ एज लागली आहे आणि फलंदाज इथून बाद होतील. राहुल पाच धावा धाव फलक्यावरती. 5 धावा धाव फलक्यावरती आपण पाहताय. संदीप गोलंदाजी मार्कवरती येत. हो वेगवान वेगवान बॅटर बीट, यष्टी रक्षक बीट, बॉल सरळ चाललाय. लॉंग स्टॉप सीमा पार चौकार.
टीमच्या 13 धावा धाव फलकावरती आल्यात. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13 धावा धाव फलकावरती. 12 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र 34. संदीपच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय आक्रमण पाहायला मिळालं. फलंदाज विकीचं 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. एक चौकार जो आपल्याला बाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. एकंदरीतच धावा धाव फलकावरती 13 पाहायला मिळतात. एक सिंगल देखील आली होती, जी सिंगल मिळवली होती बंटीनं. तो बंटी आता सॅकिंग एंडवरती इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 34 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे या मॅचमध्ये. 12 बॉल 34 गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज रामवीर आलेत आणि इथून मात्र पहिला बॉल वाईट फेकला. एक्स्ट्रा आली आहे. एक्स्ट्रानं मात्र अकाउंट ओपन होईल. धावा धाव फलकावरती आता पाहायला मिळतील ते अगदी आपण पाहताय 14. 12 बॉल 33 धाव संख्येची आवश्यकता. हो, पाठीमागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बीट केलाय. धाव इथून मिळणारच नाहीये. डॉट बॉल आलाय. आता येणारे 11 बॉल 33 धाव संख्येची आवश्यकता आहे. काय मॅच पाहायला मिळते आज. सगळे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेले तर नामांकित संघ आणि नामांकित खेळाडू देखील पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतात दूरवरून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संघ उपस्थित झालेत. गोलंदाजांवरती आक्षेप आलाय. बॉल आपण चेक करूया. हात चेक करायचा आहे का? ओके, हाच बॉल चेक करायचा आहे. इट्स अ नो बॉल. चला, फक्त नोची एक धाव असेल आणि गोलंदाज या स्पर्धेतून पूर्णपणे बाद असेल. गोलंदाज अजय भस्मा गोलंदाजी मार्कवरती आला. जे उर्वरित षटक आता इथून कंप्लीट करतील अजय भस्मा. 11 बॉलमध्ये धावा बनवायचे आहेत. 32-15 धावा धाव फलकावरती आल्यात. अजय भस्मा गोलंदाजी मार्कवरती आहेत. फ्रीडचा बॉल. अजय भस्मा गोलंदाजी मार्कवरती निघालेत.
फ्रीजचा बॉल घेऊन हो इथून अगदी आपण पाहता चांगला बॉल पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी ठेवला, थोडासा दूर टाकला आणि इथून डॉट बॉलच पाहायला मिळतो. एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत अजय बसमा. आपण पाहता सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळतात, व्यावसायिक क्रिकेट खेळतात, तालुका वाईज क्रिकेट खेळतात, जिल्ह्याचं क्रिकेट खेळतात, गावचं क्रिकेट खेळतात आणि आज गावासाठी खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना गोलंदाजी मार्क होते त्यांना तुम्ही पाहताय. डॉट बॉल फेकलाय हो इथून देखील आपण पाहताय सोडून दिले बॉल. वाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा आली आहे. एक्स्ट्राच्या साह्यानं आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 16 वरती. 10 बॉल 31ची अजूनही आवश्यकता आहे. बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे, तो अनुभव पणाला लावावा लागेल कारण की ह्या खेळाडूंना अगदी आपण पाहताना फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने ती यशाची उंच शिखरे गाठताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. नेहमीच खऱ्या अर्थानं नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये या देखील खेळाडूचं नाव आपण अग्राने घेतोय, परंतु इथे देखील व्हाईट बॉलच झाला. एक्स्ट्राच्या धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्राच्या धाब्यानं 17 धावा धाव फलक्यावरती, 10 मध्ये 30. कर्जत परिसराची प्रीमियर लीग झाली. कर्जत तालुक्याची मोठी प्रीमियर लीग म्हणजे या संपूर्ण कर्जत तालुक्यामधील एक नामांकित स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये देखील अजय बसमाला आपण खेळताना पाहिलं. तोच गोलंदाजी मार्कवरती आहे. हो यावेळी ओव्हर पिच होता, समोर लॉप केला, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता 18 वरती. विकी आता सॅकिंग एंडवरती आलाय, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तो सॅकिंग एंडवरती आलाय. 9 बॉल 29ची आवश्यकता आहे. कोण जिंकणार ही मॅच त्यासाठी चालू असलेलं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये दुयंद युद्ध. हो हो इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलची खऱ्या अर्थानं ती अचूकता आहे ती वेगळीच पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती नियंत्रणात अगदी गोलंदाजी पाहायला मिळतीये. जे काही करायचंय ते चांगलेच करायचंय आणि मग त्यासाठी मात्र अगदी आपण पाहता ते 100% देत असताना दोनही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता जिथे खऱ्या अर्थानं विकी त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. चार बॉल झाले सर. हा डॉट बॉल आहे ना. ओके 8 बॉल 29ची आवश्यकता. एक वाईट आधी एक डॉट आलाय बॉल. सर ते हॅलो ऑफिशियल तो एक बॉल पण नाही पकडायचा का. नाही नाही पहिला वाईट होता त्यानंतर एक डॉट बॉल होता. नाही 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 दादा नाही डॉट आहे ना त्यानंतर एक बॉल. पहिला व्हाईट बॉल होता त्याच्यानंतर एक डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर जो टाकला तो नो बॉल दिला आपण. 3 बॉल टाकले. चेक करूया आपण, काही प्रॉब्लेम नाहीये, चेक करूया. नको ते दाखव रे त्याला सर सर 1 मिनिट आपण चेक करूया कोणाशी सगळं सॉर्ट आउट करूया. काही कोणाशी चर्चा करू नका आपण. यूट्यूब आपल्याकडे ते सुविधा आहेत, आपण त्या चेक करणार आहोत आणि त्याच्यानंतर डिसिजन देऊया.
चला, ज्या बॉलवरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं तो डॉट बॉल होता, त्याच्यामुळं ते 6 बॉल कंटिन्यू असतील. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर बऱ्याचशा वेळानंतर तो ऑब्जेक्शन घेतला गेला. नो बॉल आहे ना. हो, स्ट्रोक तो चांगला केलाय. समोर ब्लॅक स्क्रीनच्या वरून बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. काय षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल आपण पाहता 24 वरती. 8 बॉल मध्ये आता 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे अंतिम निर्णायक 8 बॉल बाकी आहेत. 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय बॅटिंग करतोय विकी मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आक्रमकरित्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जे काही करायचं ते आजच करायचं आहे. आज नाही तर मग कधीच नाही हे त्याला देखील माहिती आहे. त्याच्यामुळं अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी चालू आहे. ओ, पुन्हा एकदा फटका लॉप केला. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आलेत वेगानं. ओ, कॅच ड्रॉप, डायरेक्ट हिट. फलंदाज फलंदाज बंटीला इथून मात्र परतावा लागेल. थँक्यू. कॅच जरी मिळाली नाही तरी देखील आपण पाहताय जशा पद्धतीनं विकेटवरती निशाणा साधलाय बरोबर एस्टात उदलवल्यात. 7 बॉल 22 ची आवश्यकता. शेवटचा बॉल. हो, दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. मिळाली आहे विकेट. टी फॉर टॅक. जशास प्रत्युत्तर. विकेट आउट. बावीस धावसंख्येची आवश्यकता. 25 धावा 12 बॉलमध्ये बनवल्या. 6 मध्ये बनवायचे 22. गोलंदाजी मार्कवरती योगेश. 6 बॉलमध्ये 22 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी योगेशकडे हे षटक सोपवलंय. त्याला मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये बोलवण्यात आलंय. परंतु आता सॅकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ओ, पहिलाच बॉल योगेशचा. अपील केली जाते. फलंदाजीतून बाद. विकीला परतावं लागतंय.
विकेट आली आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन दाखल होतील. अगदी आपण पाहताय वैभव आणि संतोष हे दोन फलंदाज. 5 बॉल आणि आता 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 मध्ये 22ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती विकेट आली. आता 5 बॉलमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोषला तुम्ही पाहता. हो, संतोष साठी फुल टॉस. फाईन लेगच्या बाजूने बॉलला काढलाय. बॉल चालला डीप फाईन लेगला. चौकार. DRS ची मागणी केली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. चेक करणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुल टॉस बॉल. तासावरती चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या आता इथून पाहायला मिळेल ती मात्र 29 धावा धाव फलकावरती. 4 बॉलमध्ये 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉलवरती चौकार आला. अजूनही मार्च संपलेला नाही आहे. मार्च अजूनही बाकी आहे. 1 बॉलमध्ये 4 धावा बनवल्या तर संतोषनं अजूनही 4 बॉलमध्ये 18 बनवायच्या आहेत. मार्च बाकी आहे. योगेश गोलंदाजी मार्कवरती. हो, इथून देखील बादची कडा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु गॅप शोधू शकले नाहीये. धाव मिळाली आहे सिंगल. सिंगलने धाव फलक आता पुढे जाईल आणि धाव फलक आता जाऊन पोहोचतोय ते अगदी आपण पाहताय. 30 धावा धाव फलकावरती. 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉलमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल 17 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज योगेश शेवटचं षटक घेऊन निघालेत. 1 चौकार तर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता 3 बॉलमध्ये या 17 धावसंख्येचं संरक्षण करतील का, की इथून मात्र वैभवच्या बॅटमधून ते 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. मोठे फटके तर मारावेच लागतील या मॅचला जिंकण्यासाठी वैभवला. ओ, शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला टर्न केला. एलिव्हेशन नाहीये. फिल्डर आहेत. पकडली आहे कॅच. शॉर्ट बॉल खऱ्या अर्थानं पुल करायचा होता, परंतु समोरच मारला आणि बरोबर त्या ठिकाणी फिल्डर आहेत. पकडली आहे कॅच. आता येणारे 2 बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 बॉलमध्ये 17 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. बदलापूर मोहोपाडा टीम थोडीशी पाठीमागे राहिली आहे. सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली झाली होती, परंतु तदनंतर जर पाहायला गेलं त्या विकेट्स आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहता त्या धावा थांबल्या गेल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 15 धावा म्हणजे सरासरी अगदी बरोबर राखली गेली होती.
परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर मात्र तिथे विकेट्स आल्या. इथे देखील मिस टायमिंग हवेमध्ये. फिल्डर आहेत, पकडली एक कॅच, आणखीन एक फलंदाज बाद. आता शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. मॅच जिंकली आहे माथेरान टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम मोहपाडा बदलापूर. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं बॅटिंग करत असताना धाबा बनवलात ते अगदी आपण पाहता एकंदरीत 12 बॉलमध्ये 36 तो अजय भस्मा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला उत्तम सर, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट व्हा. उत्तम सर, उत्तम सर आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. गणेश रसाल सरांच्या साथीनं आले आले. धन्यवाद सर आपला. आज चांगली साथ लाभली उत्तम सरांची. एक चांगला आवाज, गोड आवाज याच गावातील याच विभागातील अनेक स्पर्धा कव्हर करत असतात. त्यांची आम्हाला साथ लाभली, मनापासून धन्यवाद त्यांचं देखील. तदनंतर गणेश रसाल सर देखील आपण पाहताय या कॉमेंट्री बॉक्समधून, त्यांचा देखील तुम्ही आवाज ऐकला.